श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज नाश्त्यासाठी बनवले आहेत पोहे आणि त्याच्यासोबत उकडल्या आहेत वल्ल्या भुईमुगाच्या शेंगा. अजून स्वयंपाक करायचा आहे. तर आधी नाश्ता वगैरे करून घेते आणि नंतर मग आधी स्वयंपाक करते आणि नंतर मग आपलं रोजचं कपडे भांडे तर करावेच लागतात. घेतले पोहे. लिंबू घेऊन लिंबू देऊ का? दुसऱ्या देऊ का फ्रीज मधून? दोन्हीकडनं पकडणं खेळ ना. दोन्हीकडनं पकडून एकीकडेच पकडायचंय का? तिकडं पण आहे ना पकडायचं बाळा. हा हा तस. हा आता नको पडू. हे काय बाळा? हे काय दाखव. गुतू नको मध्ये. तू त्याला लटकायचं असतंय. पडशी ना भाऊ, जरा उतरता नाही यायचं. ये खाली, ये खाली बास. नाही बाबा ते उंच आहे खूप. हे बघ उंच आहे. ये खाली. ये याच्यावरती ये. काय ते पुशअप मारायचंय का? जायचं आता घरी. चल. ए परा पडशील ना. ये खाली चल. सावकाश. ये चल. आता कसं मी उतरू का? गुतला का? पिल्लू गार्डन मध्ये खेळत होता आणि तो काय घरी यायचं नाव घेत नव्हता. म्हटलं तोपर्यंत आपणही थोडीफार एक्सरसाइज वगैरे करावी. आमच्या येथील गार्डनमध्ये मुलांबरोबर मोठ्या माणसांनाही व्यायाम करण्यासाठी खूप साहित्य वगैरे आहे. त्याच्यामुळे काही टेन्शन येत नाही. मुलंही व्यायाम वगैरे करतात आणि त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर आलेले पालकही थोड्या वेळ टाईमपास वगैरे करतात आणि छान त्यांचा व्यायाम वगैरे होतोय. तर पिल्लू तर खेळण्यामध्येच गुंतला होता. घरी यायचं काही नाव वगैरे घेत नव्हता. म्हटलं तो खेळतोय तोपर्यंत आपणही थोडंफार एक्सरसाइज वगैरे करून घ्यावी. रोज दिवसभर घरात बसून बसूनही कंटाळा येतो आणि व्यायाम वगैरे तर काही घरात वगैरे होत नाही. कारण की सकाळची कामं झाल्यानंतर दुपारी थोडा वेळ वगैरे आराम करते आणि त्याच्यानंतर व्यायाम वगैरे करायला टाईमही भेटत नाही आणि लक्षातही राहत नाही. तर पिल्लूच्या नादाने गार्डनमध्ये आलं की थोडंफार फेऱ्या मारणंही होतं आणि थोडंफार साहित्यांवरती व्यायाम करणंही होतंय.
आज गार्डनमध्ये खूप वेळ टाईमपास वगैरे केला आणि निवांत गार्डनमध्ये व्यायाम वगैरे केला, कारण की आज संध्याकाळचा जास्त काही स्वयंपाक वगैरे नव्हता. म्हटलं आज संध्याकाळी काहीतरी हलकं फुलकं जेवण करावं, कारण की दुपारच्या 1-2 चपात्या वगैरे होत्या आणि भाजी थोडीशी होती, त्यामुळे स्वयंपाकाचं काही टेन्शन वगैरे नव्हतं. त्याच्यामुळे गार्डनमध्ये खूप निवांत वेळ घातला. आणि मी बसली गॅलरीमध्ये, थंड हवा सुटली आहे आणि दोघींचं काहीतरी म्हणजे वैष्णवी दिदी आणि आमच्या गुड्डा दिदीचं काहीतरी चालू आहे किचन मध्ये. काय चालू आहे किचन मध्ये दिदींचं आपल्या? तुला नाही माहिती काय चालू आहे किचन मध्ये? सँडविच बनवतायत का? जाऊन बघायचं का आपण कसं बनवतायत ते? हाकले दे. थांब मी गुपचूप जाऊन बघते, तुम्हाला दाखवते किचन मध्ये काय चालू आहे ते. काय आज स्पेशल? ब्रेड पिझ्झा. एवढी भाजी तुला जाईल, तुला आणि पिलूला जाऊन थोडीशी खाल्ली. मला नाही बाळा जास्त भूक, भाजी चपाती आहे, मी भाजी चपाती खाईन. तुमच्या पुरते बनवा फक्त. कशाला एवढं करायला, तुमच्या पुरती करा का? चीज टाकलं का भरपूर? प्लीज टाकतो. अगं हे ठेव ना बाळा झाकण. ते नाही बसणार, बसत. ते बाई खराब झाले ते चांगले चांगले घे. सगळे संपले. मुलींनी संध्याकाळी छान ब्रेडचे पिझ्झा वगैरे बनवले होते. तर आज संध्याकाळचा जेवणाचा मेनू फक्त ब्रेडचे पिझ्झे होते. मुलींनी छान त्याच्यावरती चीज वगैरे टाकले होते आणि सकाळची थोडीफार भाजी चपाती होती. तर त्याचंच आज जेवण वगैरे झालं आणि संध्याकाळी त्यांनी कामावरून येताना छान आईस्क्रीम वगैरे आणलं. तर